नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना? असेच राहा. श्री स्वामी समर्थ. काल आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा पहिला अध्याय घेतला, नित्यसेवेतला. आज आपण दुसरा अध्याय घेणार आहोत. 3 अध्याय दररोज घ्यायचे असतात. काल काही कारणामुळे मी 2 अध्याय टाकू शकले नाही, तर आज आपण दुसरा आणि तिसरा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती, कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी, रचप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थाची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी, बाहेरी मांडा म्हणती एके हरी. दोघासी बैसुनी दोहेवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थाचे तेज, उभयतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलो कोठोनी. स्वामींनी हास्यमुख्य करुनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोनी, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटकाप्रती. जेची मा प्रख्याती, पुराणा तरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरून, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहाळ. देश हिंडूनी सखळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या झाले. तैपासून या नगरात, आनंदे याहून नांदत. ऐसे आमचे सकल व्रत, असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम अस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, अल्पमती मंगळवेढेसी सोडिले. मोहाळ माझी वास्तव करीत, अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकानी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी दयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्त व निश्चित, आले चोळप्पाची ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती, आनंद झाला भोसाळ. तैपासून त्याचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोने कारभारी, परमज्ञानी असती ते जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणा एकायती.
लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नृपास कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राऊ बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाऊन निलवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली त्याची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गूढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. आज आपण दुसरा आणि तिसरा अध्याय पूर्ण केला. श्री स्वामी समर्थ.